नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात? आम्ही कुठं आलोय आणि हे भलं मोठं गटलं कशाचं ते सांगतेच, पण त्याआधी गौरीला छत्री देते. काय आहे ना, या अमेरिकेत आधी तर थंडी लवकर संपत नाही, त्यात पावसाची जोड म्हणजे हालतच नुसती. पण काही ना काही कारणाने घरातून बाहेर पडावं तर लागतंच. तर आम्ही आलोय वॉलमार्टला, जिथं घरोपयोगी सगळ्या वस्तू मिळतात, त्याचबरोबर कपडे पण. किचनच्या साहित्यापासून ते मुलांच्या खेळण्यापर्यंत आणि मेकअप सुद्धा. मला काही यूज अँड थ्रोचे डबे घ्यायचे आहेत. कुणाला काही द्यायचं असेल तर हे डबे बरे पडतात. मग कुठले डबे स्वस्त आहेत यावर बरीच घोर चर्चा करून एक सेट घेतला. आणि एक टेबल मॅट घ्यायची आहे, ती पण घेतली. मग जरा मनाला आणि डोळ्यांना बरं वाटायला म्हणून उगीचच भटकायचं या सेक्शन मधून त्या सेक्शन मध्ये. आणि एक मॅन्डेटरी वॉशरूम ब्रेक तर हवाच, आणि टॉय सेक्शन तर चुकून चालतच नाही. आणि लेडीज सेक्शनची तर फेरी झालीच पाहिजे. काही नाही घेईना, पण नवीन काय आले हे तर बघायला पाहिजे. काय मैत्रिणींनो, आणि त्यातून आवडलंच तर मग काय ती वेगळी गोष्ट आहे, ते पुढे बघू. चला, बास झालं आता. बघता बघता 1 तास कसा गेला काय माहित. आता मेन विषय तर ते गटलं कशाच. तर यामध्ये आमच्या चौघांचे जुने कपडे आहेत, तर ते या डोनेशन बॉक्समध्ये आम्ही टाकतोय. असे डोनेशन बॉक्स बऱ्याच सार्वजनिक ठिकाणी अमेरिकेत असतात. कपड्यांबरोबरच शूज पण डोनेट करू शकता. आणि हो, तुम्ही तुमच्या जुन्या कपड्यांचं काय करता ते पण कॉमेंटमध्ये कळवा. मुलांना काही खेळणी नाही, पण ही गिरगिरी भेटली. मुलं खुश. तुम्ही याला काय म्हणता? चला, परत भेटूच की.